ज्यांना आपलं म्हणणं पटत नाही ना त्यांना जास्त उत्तर देत बसत जाऊ नका, कारण गढूळ पाण्याला ढवळण्यापेक्षा त्याला शांत वाहू द्या, म्हणजे गाळ आपोआप खाली बसतो. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. संध्याकाळचे वाजले तर 5:30 आणि आज आपल्याला जे फोटोशूट आहे ते हळदीचं, त्याच्यामुळेच आपण निघालो होतो शेळके माळ्यात. आणि आज आपल्या सोबत होते स्वतः रवी भाऊ. गेल्या गेल्या 2 वायरी खोचून आपण पावर घेतला, कारण पावर आहे तर फोटोग्राफी आहे. मग वायरी काढल्या, स्टँड काढले आणि सगळं काही आपलं फोटोग्राफीचा सिस्टम रेडी केला. इकडं डीजेवाल्यांची पण गाडी आली होती. इकडं डीजेवाल्याचे बॉक्स उचले देत ना, ते बघून असं वाटलं की यांना जिमला जायची काहीच गरज नाही. आणि वाडीवारल्या महिलांचं काम चाललं होतं, पुऱ्याचे हुंडे करून लाटायचं काम, हळदीचं डेकोरेशनचं काम, नवरदेवाला खिसका लावला आणि प्रत्येकाप्रमाणे अगोदर मुलाला आणि नंतर मुलीला आंघोळ घालून कार्यक्रम सुरू झाला. ह्या पलीकडच्या ताटलीत काय ठुलंय ना, मला कमेंट करून सांगा, कारण आता ही ताटली दिसायची कमी झाली बरं का. मावशी आल्या म्हणलं, फोटोवाले थोडं नाचा म्हणलं. मावशी हे बाकीच्यांसंग नाचा, मी नाही नाचू शकत, कारण माझ्या हातात आहे कॅमेरा. कॅमेरा इज इम्पॉर्टंट. अमोल शेट आलते, त्यांच्याकडे जबाबदारी होती. कट्यारीला लिंबू लावायची. सगळं फोटोशूट संपलं, लाईटा बंद केल्या. आता मला आवरायच्यात बॅगा. तोपर्यंत तुम्ही काय करता? तुम्ही लाईक आणि फॉलो करा, तर मी बॅगा आवरितो. धन्यवाद.